नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत बारामती तालुक्यातील सायंबाची वाडी या ठिकाणी आणि येथील गणेश मित्र मंडळ हे जे गणपती मंडळ आहे त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच आज एक रक्तदान शिबिराचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच त्यांचे विविध उपक्रम आहेत. त्या उपक्रमाच्या संदर्भात आज आपण येथील गणेश मंडळाचे काही पदाधिकारी आणि येथील सरपंच आहेत त्यांच्याकडून आपण या गणपती मंडळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सरपंच. नमस्ते. नमस्ते. हे जे गणपती मंडळ आहे तर या गणपती मंडळाचं थोडक्यात काय वैशिष्ट्य आहे आणि काय काय उपक्रम घेतले जातात याची थोडक्यात माहिती सांगा. स्वयंभू प्रतिष्ठान श्री गणेश मित्र मंडळ सायंबाची वाडी आमचे आधारस्तंभ माननीय दुर्योधन बापू भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गणेश मंडळाचे विविध कार्यक्रम उपक्रम होत असतात दरवर्षी. या मंडळाची स्थापना 1988 साली झालेली आहे. जवळजवळ त्याला 36 वर्ष पूर्ण होत आहे. हे 36 वर्ष पूर्ण होत असताना मंडळाने असं ठरवलं की यावर्षी आपण रक्तदानाचं शिबिर आयोजित करायचं आणि 36 प्लसच्या रक्तदानाच्या बॉटल आपण कलेक्शन करून देणार आहोत. त्यामुळं आम्ही आज दुपारपासून रक्तदान शिबिर आयोजित या हिरवाई मंदिरामध्ये केलेलं आहे. तर मला सांगा, या मंडळातर्फे अनेक उपक्रम घेतले जातात तर त्याविषयी काय सांगाल थोडक्यात? मंडळाने यावर्षी असं ठरवलं की ढोल लेझिम हे जे असतं पारंपरिक पद्धतीचे हे लोप पावत चाललेले आहे. आम्ही दररोज संध्याकाळी 8 वाजता आरती झाल्यानंतर ढोल लेझिमचे प्रात्यक्षिक जवळजवळ 1 ते 1.5 तास करत असतो. त्यामुळं काही दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, चमचा लिंबू असतील, लहान मुलांचे संगीत खुर्ची असेल किंवा विविध कार्यक्रम आरती झाल्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 जोडींच्या हस्ते आरतीची पूजा केली जाते आणि त्यांना दोघांनाही एक फळांचं झाड आम्ही म्हणजे नारळाच्या ऐवजी फळांचा झाड दोन्ही टाईम आम्ही त्यांना देत असतो. तसेच आज तर 16 तारीख आहे. उद्या आम्ही महाआरतीचं नियोजन केलेलं आहे. महाआरती असं जे केलं की सगळ्या गावातील महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना मंदिरात बोलावून त्यांच्या हस्ते सगळ्यांना महाआरतीचं नियोजन केलेलं आहे. तसेच गणपती विसर्जन आम्ही एक साध्या पद्धतीने करत असतो. म्हणजे कमी खर्चात म्हणजे तुम्हाला DJ नको हे नको, हा कमी खर्चात जास्तीत जास्त कार्यक्रम कसं दाखवले जातील याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि सालाबारप्रमाणे याही वर्षी तसंच आम्ही नियोजन केलेलं आहे. आमच्या हिरवाई मंदिराची 12 आहे. या 12मध्येच आम्ही गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि त्या पद्धती आम्ही करू. मी नवनाथ भापकर या मंडळाचा जवळपास 20 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. या मंडळात विविध प्रकारचे उपक्रम होतात. तर लोकमान्य टिळक महोत्सव म्हणून एक गव्हर्नमेंटनी घेतलेला कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये मंडळाचा तृतीय क्रमांक आला होता आणि त्याच वेळेस BJP सरकारने सुद्धा एक असाच उपक्रम घेतला. त्यावेळेस आम्ही पाणी फाउंडेशन याविषयी गावाचं पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घ्यायचं ठरवलं होतं आणि त्याचे एक प्रकृती म्हणून गावामध्ये एक नकाशा बनवला होता. तर तो नकाशाही जसा बनवला होता तसं दुर्योधन बापू भापकर यांच्या प्रेरणेतून किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच गावाचं पाणी लोट क्षेत्र आम्ही बनवलं आणि मंडळाच्या याच्यातून भरपूर असे उपक्रम आम्ही राबवत आहोत. निराधार महिला यांना आम्ही साडी चोळी वाटप करत आहोत आणि शाळेतील मुलांना वह्या पुस्तकं फनी गेम्स बरेचसे कार्यक्रम करतो. वृक्षारोपणाचा हा मंडळाचा आमचा मोठा उपक्रम आहे. जवळपास आम्ही गावामध्ये आत्तापर्यंत 1,500 झाडे लावलेत आणि जगवलेत. त्यासाठी सर्व आमचे गणेश भक्त आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच गावचे सरपंच ग्रामस्थ यांचं सर्वांचं सहकार्य असतं. मी संदेश बचाराम भापकर सालादाप्रमाणे यावर्षी या मंडळाचा मी खजिनदार पदावरती काम करत आहे आणि मी स्वयंभूनगर सोसायटीचे संचालक पण आहे आणि आम्ही दरवर्षी मंडळाचे आमचे वेगवेगळे उपक्रम असतात. त्याप्रमाणे यंदा आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. वृक्षारोपणाचं पण आयोजन केलेलं आहे. आमच्या मंडळाचे विविध स्तरातून मान्यवरांनी आमच्या मंडळाचं कौतुक केलेलं आहे. वडगाव निंबाळकरचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक असतील यांनीसुद्धा आम्हाला फोन करून कौतुक करतात. आमचे मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर यांनी आमच्या शब्दाला किंमत देऊन मंडळाच्या त्यांनी देखील आमच्या इथे हजेरी लावली.
त्याबद्दल त्यांचं पण आम्ही मनापासून कौतुक करतो. आणि असेच आमच्या मंडळाला बाहेरच्या विविध स्तरातून मान्यवर आम्हाला सहकार्य करत असतात किंवा आपले पत्रकार मंडळी असतील हे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि आम्हाला काय अडचणी असले तरी सांगा म्हणतात. आम्ही तुमच्या झाडाच्या बाबतीत तर आम्हाला फार मोलाचं सहकार्य लाभतो. गावचेच आमचे सुपुत्र दुर्योधन बापू भापकर आहेत, ते आम्हाला विविध स्तरातून पाहिजे ती मदत करतात. त्यामुळे आमच्या मंडळाचा एक उत्स्फूर्त असा मंडळाला एक काम करण्याची मंडळाची जिद्द व चिकाटी वाढते आणि ती अशी चिकाटी आम्हाला सतत मिळाली पाहिजे असं मी एक तुम्हाला पत्रकारांना मी एक विनंती करतो थांबतो. नमस्कार, मी जयवंत बबनराव भापकर. आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या गणेश मंडळाला 36 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि दरवर्षी गणेश उत्सव वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे. हा आम्हाला एक यावर्षी असं वाटलं की आपण वेगळा उपक्रम राबवावा आणि यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. मोठा प्रतिसाद या ठिकाणी तरुण पिढीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. कारण विशेष म्हणजे आम्ही दरवर्षी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक मंडळाच्या सदस्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष हे पद त्यांना दिलं जातं. त्यांना बी त्यातनं अनुभव येतो आणि त्या माध्यमातून ती नवीन तरुणांना चांगल्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. आणि हे मार्गदर्शन पूर्णपणे आम्हाला दुर्योधन बापू भापकर यांच्या मार्गदर्शनामध्येच हे कार्यक्रम होत आहेत. खूप मोलाचं सहकार्य आहे. त्यांच्यामुळेच ही युवा पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकत आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या माध्यमातून घडत आहेत. ही खरंच आमच्यासाठी खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे की असं नेतृत्व या गावाला लाभलं आणि यांच्या माध्यमातून अशा मोठ्या प्रकारची कामे होत आहेत. अशा अनेक माध्यमातून त्यांनी विविध माध्यमातून गावाचा विकास करण्याचं त्यांनी काम हाती घेतलं आहे आणि ते मोठ्या मनाने या ठिकाणी करत आहेत. तर हे नेतृत्व आम्हाला खरोखरच भाग्याने भेटलं आहे. स्वयंभूची कृपा आहे, हिरोबाई मातेची कृपा आहे. तरी मी एवढंच सांगेल की यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. ही खरंच आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.